मित्र हो, प्रेक्षक हो, नमस्कार. आपण ऐकत आहात आवाज आमचा व तुमचा. कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर. आज विशेष तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. गेल्या 15 दिवसापासून मी आडगाव खुर्द येथील मंदिरामध्ये नवनाथ या ग्रंथाचं वाचन सुरू केलेलं आहे. आणि गेल्या जवळजवळ 35 वर्ष ते 40 वर्ष झाले असेल मी प्रत्येक वर्षी एक ग्रंथाचं वाचन मंदिरामध्ये करत असतो. आणि आज 14वा अध्याय, त्याच्या 81 ओवीपासून तर शेवटपर्यंत अध्याय ची रेकॉर्डिंग, व्हिडिओ शूटिंग मी केलेली आहे. आणि म्हणून आपणही ऐकावं. नवनाथ ग्रंथ हा सुंदर ग्रंथ आहे. तसेच आपण मला याच्यावर कमेंट करू शकता, टिप्पणी सूचना करू शकता की असं नाही, असं करायला पाहिजे. आणि दुसरा विषय, आपण सर्व हजारोमध्ये माझे हे व्हिडिओ आपण पाहत असतात, ऐकत असतात, परंतु याचं मला एक कोडं उलगडत नाही की आपण माझ्या चॅनलचे सदस्य होत नाही, म्हणजे आपण सबस्क्राईब करत नाही, बेल आयकॉन दाबत नाही. याचं काही कारण समजत नाही. अरे मीही तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे आणि आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी माझं हे चॅनल भरभराटीला येण्यासाठी, याला चांगला दर्जा येण्यासाठी आपण सूचना केल्या पाहिजे की असे नाही असे व्हिडिओ बनवायला पाहिजे. आम्हाला असे आवडतात. आणि या चॅनलचे सबस्क्रायबर झाले पाहिजे, सदस्य झाले पाहिजे. कारण सदस्य आपण झालात म्हणजे 1000 सदस्यांची मर्यादा असते चॅनल चालवण्यासाठी. आणि 4000 तासाचा वॉच टाईम या चॅनलवर झाला पाहिजे. म्हणजे 4000 तास लोकांनी हे चॅनल पाहिलं पाहिजे. त्यावेळेला चॅनल हे मॉनिटाईज होत असते, या चॅनलला मान्यता मिळत असते. म्हणून आपण मला सहकार्य करण्यासाठी, आपण सज्जन आहात, एकमेकांना आपण सहकार्य केलं पाहिजे. एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. आणि मी मागं सांगितलं की मला काही मिळवायचं नाही, पण एक छंद म्हणून माहितीची प्रदान व्हावी याकरता हे चॅनल आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी सुरू केलेलं आहे. तरी सर्वांना हात जोडून विनंती आहे की या चॅनलचे सदस्य व्हा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे घंटी दाबा, आणि हे चॅनल शेअर करा, याची लिंक शेअर करा व जास्तीत जास्त सदस्य व्हा. धन्यवाद. तर आपण आत्ता हा पुढचा जो नवनाथाचा 14वा अध्याय आहे तो ऐकावा, याचा लाभ घ्या आणि मला काही सूचना करा त्रुटी असेल तर. जय श्रीराम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीरध्यानगम्यं वन्दे विष्णुभवयहनं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्.
श्रीमाता पिताय नमः, श्री गुरुदेवताय नमः. आणि रात्री आपली कथा अशी चालू होती की मैनावती आणि तिचा मुलगा राजा गोपीचंद ही आपल्या मुलाला गुरुची दीक्षा घे आणि मनुष्य जन्माचं सार्थक करून घे हे सांगता आहे. आणि मग संप्रदायाची परंपरा सांगताय. रात्री प्रकाश संप्रदायाची परंपरा कसा आला प्रकाश संप्रदाय याची माहिती सांगितली आहे. ऐसा प्रकाश संप्रदाय मिळवून ते पुरुष झाले ब्रह्म सनातन, तेवी तू बाळा माझा मूळ जगा माझी प्रेमिका. ऐसी बोधिता मैनावती संपले थोड तिची उकी, परी श्रोते कविते संप्रदाय पुसती सांगा म्हणती चातुर्य. आणि मैनावतीनं असे प्रकाश संप्रदायाची माहिती आपल्या मुलाला सांगितली आहे. पण ग्रंथकार म्हणतात की श्रोते म्हणतील की बाबा तुम्ही एका संप्रदायाचं सांगितलं, पण आपल्याकडे किती संप्रदाय आहे आणि या संप्रदायाचं महत्त्व काय आहे, याची परंपरा काय म्हणजे आम्हाला सांग. आणि आपण हरिपाठामध्ये गुरुपरंपरेचा अभंग म्हणतो, त्याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणून तुकाराम महाराजचा जो परंपरा आहे तीही सांगितली आहे चैतन्य संप्रदायाची. ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण, रामानुजापासून योग्या संतपै झाला. आणि रामानुजाचे शिष्य योग्या संत झाले. कयापासून मुकुंदराजाचा जगपाल भोज, जगपालाचा धर्मानुज बोधल्या दीर्घ पैत्याचे. आणि रामानुजापासून योग्य संत झाले त्यांचे शिष्य मुकुंदराज, आणि मुकुंदराजाचे शिष्य जयपालचे शिष्य भोज, आणि त्यांचे शिष्य धर्मानुज आणि बोधल्या. या परी द्वितीय संप्रदाय माता सुता ते लोटी बोध प्रवाई, उमेने आराधुनी शिव गोसावी चैतन्य संप्रदाय बरोबरा. आणि दुसरा संप्रदाय चैतन्य संप्रदाय. आणि पार्वतीनं शंकराची उपासना केली, शंकराला गुरु मानलं आणि शंकराकडून दीक्षा घेतली. त्याने बोधिला कपिल नामे आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी. राघवाचा ब्रह्म चैतन्य नेमी, तयाचा केशव चैतन्य. आणि मग चैतन्य संप्रदायाची परंपरा कशी आहे, कपिल मुनी. आणि कपिल मुनीचे शिष्य राघव चैतन्य, राघव चैतन्याचे शिष्य ब्रह्मचैतन्य, ब्रह्मचैतन्याचा शिष्य केशव चैतन्य, केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम याचा धन्य धन्य. हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संतगणे विरवितो. आणि केशव चैतन्याचे शिष्य बाबाजी चैतन्य आणि त्यांचे शिष्य तुकाराम महाराज. कारण राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज स्वतः सांगतात की राघव चैतन्य केशव चैतन्य यांचे शिष्य बाबाजी चैतन्य आहे. आणि बाबाजी चैतन्य ही यांच्या स्वप्नात आले आणि मंत्र रामकृष्ण हरी दिला. यापुढे तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय. तरी प्रथम बोधिला कमलोद्भव हंसरूपी श्री विष्णूने. आणि आता आपण पहिला ऐकला प्रकाश संप्रदाय, दुसरा ऐकला चैतन्य संप्रदाय, आणि तिसरा संप्रदाय स्वरूप संप्रदाय. आणि म्हणून ब्रह्मदेव विष्णू परमात्मानं ब्रह्मदेवाला आणि मंत्रदीक्षा दिली. त्याच्यानंतर आपण ऐकतो ना हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. तर श्रीहरीनं हंस रूपामध्ये
ब्रह्मदेवाचे शिष्य कोण झाले? अत्रि ऋषी. अत्रि ऋषीपासून अत्रि ऋषीचेच मुलगा दत्त आणि दत्तांनी अत्रि ऋषीपासून अनुग्रह घेतला. या परी संप्रदाय आहे. चौथा नंद महिते आहे. सूर्यापासून याज्ञवल्क्य आहे. ब्रह्मवेत्ता मिरवला. तयापासून सहजानंद सहजानंदाचा कुर्मा अवतार प्रसिद्ध. कुर्माने उपदेशला ब्रह्मानंद ब्रह्मानंदाचा योगानंद की. आणि चौथा जो संप्रदाय आहे नंद संप्रदाय. आणि नंद संप्रदाय सुरू झाली सूर्यनारायणापासून. सूर्यनारायणाचे शिष्य याज्ञवल्क्य ऋषी आणि याज्ञवल्क्याचे शिष्य सहजानंद. सहजानंदाचे शिष्य कुर्म आणि कुर्माचे शिष्य कुर्माना उपदेश केला ब्रह्मानंदाला. ब्रह्मानंदाचा शिष्य योगानंद. योगानंदाचा चिदानंदन जगी मिरवत आहे प्रसिद्ध. करित्वा गोपीचंद हित करुणी घेई का. आणि योगानंदाचा शिष्य चिदानंद असे 4 संप्रदायाची माहिती आणि ग्रंथकारांना आपल्याला सांगितले आहे. आणि मैनावती आपल्या मुलाला राजाला गोपीचंदाला म्हणते बाबा रे असे 4 संप्रदाय आहे आणि हे जालिंदरनाथ आहे यांचं तू शिष्यत्व पत्कर आणि आपल्या या मनुष्य जन्माचं या मनुष्य देहाचं कल्याण करून घे. तू तुझा उद्धार करून घे. या उपरी बोलेंद्रपणात बोलसी माते सत्यार्थ परी प्रस्तुत काळी आई सानात कोण मिळेल माते. आणि गोपीचंद आपल्या आईला म्हणताय आई सांगते ते खरं आहे पण असा ब्रह्मव्यक्ता योगी महाराज गुरु मला कोण भेटून करावा की जो माझ्या या देहाचं सार्थक करील कल्याण करील उद्धार करील. मुळीचा असेल अमरपणे जो गोपील अपरवाणी ऐसा गोचर आम्हा लागुने कुठील होईल जन्मिये. आपण तरले तरती हा भरवसा. कारण एखादा पोहणार आहे आणि एक पोहणार नसला आणि पोहणारा गचकायला लागला त्याला कोण करू शकतं? फक्त पोहणार. त्याला पोहता येतं तोच त्याला बाहेर काढू शकतो. या तीराहून त्या तीराला नेऊ शकतो. म्हणून असा कोणी ब्रह्मव्यक्ता आहे का? ऐसी ऐकून तयाची मात मूर्ती झाली त्याते बारे तैसाचे आपले गावात जालिंदरनाथ मिरवला. म्हणले बाबा रे तुला ज्या महात्म्याची अपेक्षा आहे ज्या संतांची अपेक्षा आहे ज्या गुरुची अपेक्षा आहे तसाच महात्मा तसाच महाराज आपल्या गावात जालिंदरनाथ नावानं आलेला आहे. स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तुते करील ब्रह्म सनातन तरी तू काया वाचा मने करून शरण जाई तयासी. तू स्वरूप संप्रदायाचा आहे आणि तो ब्रह्म सनातन झालेला आहे. तुला कायेनं वाचेनं मनानं काया म्हणजे शरीर वाचा म्हणजे आपण जे बोलतो वाचा आणि मन या तिन्ही गोष्टी तू शरण जाय. बारे तुझे वैभव थोर राजकारणी कारभार हरी माईक सकळ विस्तार लया जाईल बाळका. तुला जे वैभव दिसतं हा तो सार्वभौम राजा ही प्रजा हे सैन्य हे ऐश्वर्य हे सगळं कसं आहे? माईक आहे. माईक म्हणजे हा माईक नाही तर माईक म्हणजे त्याचा एक ना एक दिवस नाश होणार आहे. नाशवंत आहे सगळं. तरी तन मन धन प्रमा प्राण शरण घावे तया कारण आपुले हित अमरपण जगा माझी निर्मिता. म्हणून तनानं मनानं धनानं म्हणजे एकंदरीत सांगायचं सर्वस्व त्या गुरुला शरण जा आणि आपुलं हित करून
जागरूक पाहिजे, जागी पाहिजे की आपलं हित कशात आहे. ऐसे ऐकून मातेचे वचन बोलता झाला विमोचन नंदन. म्हणे माते तयाशी शरण झालिया योग्यता फिरावे. सगळं टाकुणी सुख संपत्ती राजवैभवधारा सुती आप्तवर्गादी स्वैरे जाती टाकुणी योग कैसा करावा की. अगं आई, मला जर त्याला शरण जायचं असेल तर हे धन गण बोध मित्र ऐश्वर सैनिक राज्यकारभार या बायका या सगळ्याचा त्याग करावा. आणि माझं तर आत्ताशी ते भोगण्याचं वय आहे सुख भोगायचं. मग मी आत्ता जर त्याग केला या सुखाचा उपभोग कधी घ्यायचा. 12 वर्षे माते भोगदे सकळ वैभवाचे शरण गुणी त्याते योगा लागी कशी नकी. मला 12 वर्ष त्या सगळ्या सकळ संपत्तीचा ऐश्वर्याचा उपभोग घेऊ दे आणि मग मी मात्र शरण जाईल. कशीन तरी परी कैसा मिरविन ब्रह्मांडात ठसा की उत्तान पादराज सुता परी सिक्का जगा माझी मिरविन की. मग मी कसं शरण जाईन. जसा उत्तान पादराजाचा मुलगा ध्रुव बाळ भगवंताला शरण गेला आणि जगामध्ये आढळपद मिळवलं. आपण जे ध्रुवाची चांदणी म्हणतो ना की ध्रुव बाळ, ते ध्रुवांना आढळपद मिळालेले आहे. माता म्हणे बाळा परियसी पळघडी भरवसा नाही देहासी. तेथे संवत्सर मनसी द्वादशी देखिले कोणी बाळका. अरे राजा, तू 12 वर्ष सांगतो इथं हे आयुष्य म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. केव्हा हा बुडबुडा फुटन आणि केव्हा नाहीसा वैद्याचा भरवसा नाही. क्षणभंगुरा हे आयुष्य सगळं केव्हा माणूस काळ येईल आणि हा आत्मा जीव घेऊन जाईल याचा भरवसा नाही. नाही या देहाचा भरवसा. चित्ती चित्ताने जीवित्व आपुले चित्त वित्ताने जीवित्व आपुले अचल नोहे शाश्वत ठेले. क्षणेक काय होईल न कळे क्षणभंगूर वर्ततसे. चित्त, चित्त म्हणजे मन. हे याला किती स्थिर करा तुम्ही, स्थिर होत नाही. आपण आता सगळं इथं बसलो तर आपलं दर्शक जे आठवलं की गेलं म्हणतो का काय चाललं. तर हे काही स्थिर राहत नाही, याच्यावर भरवसा नाही. पुन्हा वित्त आपण बघतोय आता जे 20-25 वर्षापूर्वी भिकारी होते ते आज अब्जोधीश आहे आणि जे अब्जोधीश करोडपती होते ते आज परेशान आहे. म्हणून हा धन वित्त कोणाच्या मालकीचं नाही. आणि जीवित्व म्हणजे हा देह जीव हाही कायम स्वरूपी. म्हणून म्हणतात ना देह काळाचा धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. इथं आपलं काहीच नाही आहे. आपण फक्त आपला अहंकार गर्व ताठा हे आहे. बारे उदका वरील बुडबुडा कोण पाहिलं शाश्वत चाळा. वंध्यापत्र घेतला बाळा मृग जळा केवी तृषार्थ. देवी बारे सदस्थिती बोलता नये अशाश्वत. स्वप्न प्रवाही इंद्र पदासी भोगित खरे न मानावे. रात्री झोपल्यानंतर स्वप्न पडलं मी राजा झालो. राजानं पुन्हा 100 यज्ञ केली. 100 यज्ञ म्हणून इंद्रपद भेटलं आणि थोडा समज आवाज दिला हाव अरे आला इंद्रपद. म्हणजे तसं हे आपलं 100 वर्षाचं 50 वर्षाचं 60 वर्षाचं आयुष्य आपल्याला या जमिनीवर या त्याच्यावर अनेक लोक आले, अनेक मालक झाले आणि
पुन्हा निघून गेले. ही जमीन इथंच आहे, ही कोणाच्या मालकीची नाही. अन्याय आभास सकळ तसे चराचर, यातून कोणी कर्ण शूर शाश्वत पदा मिळवतसे. मनुष्य नाम सहस्रेषु, याच्यातून अमर होणारा, ब्रह्म सनातन होणारा, आपला उद्धार करणारा एखादा मनुष्य. नाही तर सगळे आजा गेला, पन्ना गेला, बाप रसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही कैसा झाला. सगळे आले कसे आले तसे गेले. शुकदत्तात्रेय कपिल मुनी व्यास वसिष्ठाची मांडणी, प्रल्हादिक भागवत धर्मी ऐशी कोणी निवडले. शुक यज्ञ याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणवणी हरित झाले. शुक महाराज असन, दत्त असन, कपिल मुनी असन, याज्ञवल्क्य असन, एकनाथ महाराज असन, तुकाराम महाराज असन, नामदेव महाराज असन, सावतामाळी महाराज असन, गोळबापटा असन, सेना महाराज असन, तुकोबा महाराज असन, असे अनेक संतांची आपण नावं सांगतो. हे आम्हाला त्यांनी या आयुष्यातला ओळखलं की हे शाश्वत नाही, आणि त्यांनी या सुखभोगाला, या वैभवाला लाथ मारली. आणि एक श्लोक आहे ना की संसार जरी का सुख लाभते तरी योगी का सयावन सेविती. या संसाराचं सुख असतं ते संन्यासी लोक, योगी लोक कशाला जंगलात जाऊन राहिले नाही तरी होता ती थोडी सकळ बांधिली प्रपंच बेडी. परी अमरायाची रक्षक वाडी एक सरा कोंडिली. आणि हा प्रपंचाच्या बेडीनं म्हणून बांधलेला आहे. पण यमराजा एकदा आला रे आला की एकदा त्यात घेऊन जातो. म्हणून सांगते तुझं शाश्वत मोहे काळ समजतो. कोणी घडी अक्कल कळा कळेना. असं कोण सांगते तर ती मैनावती आपल्या मुलाला राजा गोपीचंदाला हे अध्यात्माचं ज्ञान सांगते की बाबाळे तुला जी घमेंड आहे, जे ऐश्वर्याची, पोरायची, बायकाची, मुलाची, मुलीची, सैनिकाची, घोडे, हत्ती, हे ऐश्वर त्याचं मालक कोणीच नाही. हे क्षणिक आहे, केव्हा निघून जाईल याचा पत्ता नाही. ऐसा बोध माता कैता मावंती तयाची कांता, गुप्त वेसे श्रवण करिता हाय हाय म्हणतसे. आणि हे आईचं आणि मुलाचं संभाषण ती सून लुमावंती पट्टराणी ती चोरून ऐकत होती. भिंतीच्या उभं राहून ती काय म्हणते म्हणे, माता नोये हे पापिनी पुत्रासी योजिती पुत्र कातनी. ऐशी राज्य भीव मांडणी विभाव मांडणी जोग देऊ म्हणत असे. तरी राजासी आली विवसी उपाय काय करावा यासी. रामासारिखा पुत्र वनवासी कैकईने धाडिला. ही आईने म्हणले मातानं हे नाव दरोजाची जिने यातना भोगणे यमपुरी. ही आई नाही लाव आहे, मुळशी आहे, राज्याला आलेली आहे, पापी आहे, आपल्या राज्याला ग्रहण लागलेली आहे. आपल्या मुलाला संन्यासात जोग देऊ म्हणते. जसं प्रभू रामचंद्राला राज्याभिषेक करायची वेळ आली होती, पण त्याला दिवशी आली होती. कैकई सगळं पाणी फिरलं, सगळ्या माती लुटून दिली त्या सुखामध्ये. तशी ही आली म्हणले, तिनं आपला नवरा खाल्ला, आता लेकाला काढून द्यायला बसली. तरी स्वभ्रताराचा घेतला प्राण, चतुर्थ पुत्राला विले रानो रानो. न्याय महाकारणे देव शोभला वाटत असे. आणि त्या कैकईनं सुद्धा आपल्या पतीचा जीव घेतला, प्राण घेतला. राजा दशरथाचा राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारी पोरायला रानोरान भटकायला लावलं.
वाटतं. दुष्ट स्वप्न दृष्टी येता सरकी माणिकी विनाश चित्ता म्हणता प्रवेशरी दुःख व्यथा तरी देव क्षोभतात. वाईट स्वप्न पडले, दुःख व्यथा होणं असं समजायचं की देवाचा कोप झाला, देव क्षोभला आपल्यावर. दास दासिया फुले हाती आज्ञे माझी सकळ वर्तती ते अवध्या कोणी उत्तर देती तरी देव क्षोभला जाणारे. सहज घेणे धर्मानुष पुढे काढू जाता कार्यास न सापडे ठेविल्यास तरी देव क्षोभ जाणिजे. आपले नोकर चाकर पोरं आपली आज्ञा पाळीत होते आणि अचानक आपली आज्ञा भंग करायला लागले. अरे या म्हाताऱ्याला हेच काम आहे, नाही ऐकत, जा काय करायचं करून घ्या. समजून जायचं की आता आपल्यावर देवाचा खूप झाला. सहज आपण धन ठेवलेलं आहे ते काढायला गेलो तर सापडत नाही, जागा चढून जाती. समजायचं देवाचा क्षोभ झाला. सभे स्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अमृत वाटेचा पटी लोक बैसती चेष्टे पाठी तरी देव क्षोभ जाणिजे. लय मोठ्या लोकांमध्ये आपण एखादी सत्य गोष्ट सांगायला लागलो, लोक आपले तरी उडायला लागले, मस्करी करायला लागले. समजून घ्यायचं की देवाचं काहीतरी आपल्यावर कोप आहे. ते मागू जाता स्वयवाचे हे म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे तरी देव क्षोभ जाणिजे. एखादा सावकारी करतो आणि सावकारी करता 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 ते पैशावाले नंतर म्हणजे तुझ्या बापाचं काय काय करून घे काय देत. समजायचं की आता देवाचा कोप झाला. नसता वापरे पावलं काही नागविला जाय राज प्रवाही नसत्या काही बैसल्या ठाई तरी देव क्षोभ जाणिजे. नसते भांडणं घरी येणं, नसता वाकडे पाऊल पडणं, राजानं आपल्याला लुटणं, राजानं दंड लावणं, हा अशा काही गोष्टी घडायला लागल्या. आपल्या विविध काही गोष्टी घडायला लागल्या. समजून घ्यायचं की देवाचा कोप झाला. लोका उपकार केला विशेष याची लोकमानिती आपुला त्रास पाहू नका म्हणून खास तरी देव क्षोभ जाणिजे. आपण लोकांवर उपकार केला पण तेच लोक आपल्याला काय म्हणते, या करंट्याचं तोंड पाहू नका. त्याचं तोंड पाहिलं की आपलं काम होणार नाही. करंट्या तोंडाचं आहे, काळ तोंडी आहे. तर समजून घ्यायचं की देवाचा कोप झाला. नसता आधीमध्ये उतरा नसतीची विघ्न येते घरा त्याची करणे परिहारा देव क्षोभ जाणिजे. नसते विघ्न आपल्यावर येतात, नको त्या भानगडी येतात, त्याला परिहार राहत नाही. समजून घ्यायचं की देवाचा क्षोभ झाला, देवाचा कोप झाला. हरी गहीचे वंश मुठीत सगळं सुनी वाढे ग्रहात फळ पुणे चालेल काही जवळ तरी देव क्षोभ जाणिजे. आपलं घर असलं आपल्या मुठी होतं पण जरा तुकडं उभी राहिली, आपलं कोणी ऐकत नाही, आता आपलं बळ चालत नाही. समजून घ्यायचं आता देवाचा कोप आपल्यावर झाला, देवाचा क्षोभ आपल्यावर झाला. तरी हे चिंती उपदेश माता कदा हे कुत्रास तरी बरवेलो हा विनाश जगा माझे मिळवेलो. तरी हा जवळ सुखाची कहाणी, या जवळ सुखाची कहाणी पेटेल महापत्र बडवान वही राजवैभव हे अगदी पाणी बसवतन निश्चय. अशी ती सून रुमावंती विचार करते की देवाचा क्षोभ आपल्यावर झाला बरं. अशी हे म्हातारी या राज्याचा नाश करायला निघली, या राज्याला दिवशी आली, विघ्न आलं, आता पोराला
लागून द्यायला बसली ऐसा ऐसा विचार करुणी मानसी रुमावंती प्रवेशे स्वसदनासी येरीकडे मैनावतीशी उत्तर देत नरेंद्र म्हणे माय तव कामणी आई सीता हे रे जगमणी त्या स्वामी श्रीकरणाने दृष्टी पाहिना आणि विसरून निघून गेली आणि राजा गोपीचंद आपल्या आईला म्हणतोय तुझी जरी अशी इच्छा आहे ना मग त्या महाराजांचा साक्षात्कार आपण करू स्वतः मी अनुभव घेईन तर मग मी पुढे विचार माझे मदराजी हित ते जावय आर्थिक सामर्थ्य शोध शोधिता भक्तिपंथ सहज दृष्टी पडेल आणि माझं जर हित करून देत असेल माझ्या हिताचं मला कळतंय आणि माझा जर उद्धार करण्यासाठी त्यांचं जर सामर्थ्य असेल तर मग मी त्या गोष्टीवर विचार करीन मग मी सोडून सगळं असं तन म्हण धन उठण त्या सतो येथून वाईट चित्तास सहसा मानी जननी येई आणि मग मी एका क्षणात या संसाराचा त्याग करीन तन मन धन त्याच्या पायावर अर्पण करीन तू काही जीवाला लावून घेऊ नको मनात वाईट वाईट घेऊ नको आणि सेवून समाधानी नृपदेला स्थाना लागून येरीकडे अंतगुण सदनी काय करी रुमावंती परमावरत्या स्त्रिया पाच सात यांच्या अर्पणात पट्टराणिया प्रतिवंत सदा सर्वदा वर्तती राजा स्नानाला गेला मुलीला गेला आणि जी पत्नी होती रुमावंती ती गेली राजमहालामध्ये राणीवसामध्ये 5-6 पट्टराण्या होत्या ज्यांच्या मुठीत राजा होता ऐकत होता स्वरूपवान गुणवान सगळ्या जमा केल्या आणि सांगितलं बाई तुम्हाला काही माहीत आहे का म्हणले काय दयासी पाठवणी परिचारिका बोलविल्या सदैविका त्यात रुमावंती मुख्य नायिका पट्टराणी रायाची वेगे मानवणी कनकासन बैसविल्या प्रत्येक करून तांबूळ आधी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा सगळ्यांना बोलावलं चहा पाणी केलं पाण्याचे पिढे दिले आणि मग पुढं म्हणती बाई हो बाई पंचकर्णी महिना मंदिरा राजस जननी विक्षेप पितुराचे म्हणे काय सांगू तुम्हा ते कोण गावात आला ह्याला जालिंद्रायसे म्हणत त्याला काम दुर्गदेव राजाला दुर्गदेव म्हणत असे तुम्ही का तुम्हाला काही माहिती का अगं आपली सासूबाई मैनावती आपल्या राजाला मुलाला गावात कोणीतरी ह्याला आला जालिंद्र असं नाव आहे म्हणतात आणि त्या जालिंद्राचा हातानं राजाला गोसाई करायचं म्हणजे भिक्षा द्यायची संन्यास घ्यायला लावायचा ऐसे वैर भोगवी माता सूत निश्चय करून केला घटपटीत रायाची बोधिता श्रवणी मात सकळ झाली हो बाई अशी ती वैर आपल्या ओळखी आपल्या दुश्मनी काढून राहिली आणि मी सांगावानी गोष्ट नाही माझ्या कानानं ऐकली माझ्या डोळ्यानं पाहिलं मग राजवैभव सकळ नाचले स्तंभ बघल्या फिरण पडली मुळी सारखा लागी गेले मग अंधकार सर्वस्वी आणि जर का राजा संन्यास घेतला मग आपल्याला काय राहिला आधार जर हे खांब पडले ते घर राहील का खांबात गेल्यावर मग आपण अष्टविशंती सती असूनी काय करावी मती परचक्र येऊनी सकळ संपत्ती विनाशाचे पावे हो आणि मग आपण 160 बायका असून काय फायदा परकीय राजाचं सैन्य येईल आक्रमण करील सगळं जिंकून घेईन राज्य मग आपल्याला आधार काय राहील परी येऊ ते अर्थार्थी कैसी करावी ती युक्ती सांगावी आधी योजनी सबळ मती केली या कारण घोडावे आधी वही म्हणून लहान क्षणी जाळीला सकळ सदन
करून सिंचन विधुनिया टाकावा. रण अग्निमेळे समरस झाले, म्हणजे तेवढेही गवताची गंजी असत एवढीशी ठिणगी त्याला जाळून भस्म करते. म्हणून त्या ठिणगीला लहान म्हणायचं नाही, त्याला पहिलंच पाणी टाकून विधून टाकायचं, तेव्हा तो विनाश होणार नाही पुढं. ऐशी ऐकून ती युक्ती मग तर्क वितर्क करीती त्या आई होती. नाना बुद्धी विलाप दाविती परी निश्चय न घडे कोणाचा. आणि मग 4 तास जमल्यानंतर कोणी काही समार्थ सांगतो, कोणी असं केलं पाहिजे, कोणी तसं केलं पाहिजे, पण त्यांच्यामध्ये काही एकमत होईना. या परी विशाळ बुद्धिवती विचार काढी लुमावंती की हे आणखी दिशे एकमत प्रती सुधार कर्नाटका. आपल्या गावाच्या निंदर दोघी आहे वैराग्य पर, तरी तयाचा अपाय करून थोर निर्दळावा सर्वस्वी. निर्दळावा तरी कैसे रीती तयाच्या भक्तीची मैनावती आहे. तरी राजया पती निवेदावे पुढे भावे, तरी तो तुमचा वसवसा वेवे तसे भयार्थ कैसा. म्हणून युक्तिरचली माणसा गाढपणी ऐका. आणि मग पट्टराणी विधवावंती त्याला मी सांगते की ऐकत्या का. मी तुम्हाला एक सांगते ऐक. कल्पना कल्पना तर म्हणले जो साधू आलेला आहे जालिंदर, आपली सासूबाई मैनावती त्या साधूची शिष्य आहे. पण आता आपण राजाला उलट सांगायचं. काय सांगायचं. निवेदावे तरी कैसे कामना आवरे मैनावतीस, म्हणून चित्ती उदास जालिंदर भोगी तसे. जालिंदराचा मुख देऊन जोगी करावा राजिया कारण, मग करुणी पाठवावा ताटन अथवा तपाचे कारणी. मग काय सांगायचं राजाला. अहो तुमच्या आई अजून अंगात तारुण्य आहे आणि त्या साधूच्या जालिंदराची नादी लागली. मग तिथे असा आहे, त्यांचा विचार असा झालेला आहे की तुम्हाला संन्यास द्यायचा, तुम्हाला जंगलात पाठवून द्यायचं आणि सुखानं उपभोग घ्यायचा. त्याच्यामुळे तुम्हाला संन्यास द्यायची कल्पना त्यांची चालू आहे. मग तो गेली आणि जालिंदराशी वैष्णवी राजा सणाशी सकळ सुखा भोगावे. मग तुम्ही आणि बाजूला गेल्यानंतर त्या जालिंदराला इथे आणायचं, राजगादीवर बसवायचं आणि सुखानं उपभोग घ्यायचा. ऐसे सांगून सकळ रायाचे उदय करावा कोपानाळाची. मग सहज विधी जालिंदरनाथ भस्म होईल त्यामार्गी. असं आपण जर राजाला सगळ्या मिळून सांगितलं की मग राजाला राग येईल आणि त्या जालिंदराचा काटा काढून टाकेल, राजा मारून टाकेल. मग आपल्याला काही भीती राहणार नाही. बघा का. जैसे विषय अति गोड, गोडची म्हणून करावा पुढ. मग ते मिरवे शत्रू चाड, द्वंद्व सुख वाटावया. जसा पचनाक असतो, खायला गोड लागतो, पण ते खाल्ल्यानंतर माणूस मरून जातो. तसं आपण करावं. ऐसा विचार करून गोमटा दात्या ढाल्याच्या प्रवंटा ही सांगे राजपटा गोपी चंद्र मिळवला. राजकर्णी अपार वाळता राजरंग कुशलता, मानरंजनी नपणाचा दिवस लुटून पै गेला. मग निशावदे तपतम मांडणी तेही प्रहर गेला याने. मग पाकशाळेत भोजन करून अंत पुढे संचरला. आणि मग राजा सकाळी उठला, स्नान केलं, राज्यकारभारात दिवसभर रमला. रात्री आला, जेवण केलं. आणि ती लुमावंती होती, तिच्यात महालात आज गेला. उचलो संचरला लुमावंती विचार केलं सदापतीने पाहुणी राजाधिपती कनकासनी वैसविला. उचलोनी परम भक्ती मानदार बैसला हे विंचकावर दोघवणी षोडोपचार प्रेमडोही बडविला. आणि मग राजाला सोन्याच्या पलंगावर बसवलं, राजाला ओवाळून काढलं, राजाचे हातपाय
पाय दाबले, राजाची चांगली सेवा केली त्या राणीनं आणि मग प्रेम सुखात त्याला रंगविलं गुंतविलं आणि मग तो राव होऊन भरती सुखाचा करुणी आदर यावरी गजगामिनी जोडली खरं बोलती झाली राया ते हे महाराज प्रताप तरणी एक वारता ऐकली खाली परिवदता भयती मनी संचरत आहे महाराजा. म्हणले महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगू का? म्हणले सांग. मी माझ्या कानानं ऐकली पण तुम्हाला सांगायला मला भीती वाटते, कारण मी जर तुम्हाला सांगितली गोष्ट ती एखाद्या वेळेस माझ्या जीवावर बेतोल. हे जरी न बोलावे ठेवणी गुप्त तरी महानर्थाचा प्रभत दिसत वधू तवा तरी भयात चित्त गुंडाळा घेत असे. आणि जर तुम्हाला सांगायचं नाही म्हटलं तर आपल्या राज्यावर पुढं फार संकट येणार आहे. सांगावं तरी इकडं आड इकडं निर्मला झालेली आहे, सांगू का नको असं झालेलं आहे. ऐसा वही पाहता अर्थ भ्रांती माझी कडे चित्त ही सुख शब्दाचा सर्ववात वार्ता अवघड महाराजा. आणि म्हणले मी अशी कोण्यात पडले आहे, भ्रांतीत पडलेले आहे, काय सांगाव का नाही सांगाव मला असं सुचत नाही. आणि ते ऐकून राव बोलतो म्हणे सकळ जोडून भयाते निर्विकार कवन अर्थ असेल तैसे कळविजे. राजा म्हणतो अगं मैनावती तू काही घालू नको, निर्विकार म्हणणं निसंकोच म्हणणं जे असं ते मला सांग. येरी म्हणे ज्ञान भाष्य तरी चित्त सोडील भेदनीस मग खरे खोटे बरे रत्नास तुम्हाला जे अरे पेणते. म्हणजे तसं मी सांगणार नाही, तुम्ही जर मला वचन द्या, तुम्ही जर वचन दिलं तर मी सांगते, मग जे खरं खोटं आहे ते सांगते. ऐसे वचन रप ऐकता मग करतळ भाष्य झाला नेता मी मम दर्प भयाची व्यथा सोडून वारता बोलती. म्हणले तुला माझं वचन पाहिजे, हे वचन घे आणि माझा राग येईल, मी तुला शिव्या देईन, मारीन, काय करीन ही भीती बिलकुल मनातून काढून टाक. ये रे म्हणे एक पुढे मातेने रचले तुम्हा पुढे जालिंदर योगी विषय पाडे वशलेला आहे की तुमचा भयाचा संदर्भ निरला विषय कंदर्प तेने करून बुद्धी ग्रुप तिने वरिली आहे ती. अहो म्हणले तुमची जी आई आहे तिच्या मनात कपट झालं, तिनं कपट रचलं, जालिंदराबरोबर तुला विषय भोगायचा आहे, जालिंदरावर तुला वश केलं आहे, पण तिला तुमची भीती वाटती म्हणून तुम्हाला अनुग्रह देऊन त्याचा वेश द्यावा योगियाचा मग तीर्थाटणी योग तुमचा बोलवावे तुम्हा ते. आणि मग तिनं भेद ठेवलेला आहे तुमच्या आईनं तुम्हाला जालिंदराच्या हातानं आणि दीक्षा द्यायची, संन्यास दीक्षा द्यायची, संन्यास घ्यायला लावायचा, मग तुम्हाला इथून काढून द्यायचं आणि मग जालिंदराला घरी आणायचं, राजगादीवर बसवायचं आणि मग कुशाल सुख सोहळे भोगायचे, विषय भोगायचे असं तुमच्या आईनं ठरवलं आहे. मी गेली आता पाकरण देशी विदेशात करण मग जालिंदराप्रती अनुराजा सनी उपावा. ऐसे प्रकणे सहजस्थिती सुद्ध माते झाल्या महाप्रती आमचे सौभाग्य भाग्यार्थ झाले, आमचे कुटुंब होते अचळ म्हणून दृष्टी आले ऐसे फळ यापैकी महादरपाळ वाईट बरे विलोका. आमचं कुंकू काही बळकट, आमच्या मंगळसूत्र चांगलं म्हणून आमचा कानाला आहे राहिली म्हणून आम्हाला बुद्धी सुचली. आता मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्ही काय करायचं काय ठरवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. मग आता पण तर लक्ष आहे मग कमी कधी पाणी लावून सांगत नाही. हो ना मग ऐसे ऐकून की वार्ता उत्तमला प्रधानाचा माथा मग अनर्थानाच्या शाखा दाविता भयंकर रूपी झाला से मग तो गणवद वेवाणी प्रत्यक्ष आला वडवाडा
लावणी जालिंदर समुद्र पाणी प्राशा वयात शोभला राजाच्या टळपायच्या मस्तकाला गेली राग भण 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 झाला डोकं खवळलं राजाचं मोठमोठे डोळे केले मग तो उठोन तैसेची गती बाहेर जाईल द्रौपदी मंत्री बोलावणी सेवका जालिंदरा पाहो चला शीघ्रामे कामाठ्यासी गट्टी योजली कृपा सरसी नाथ जालिंदर ते उद्देशी तया माझी नोटीला तसा तुला मंत्राला बोलावून घेतलो जालिंदराकडे गेला आणि गड्डा खंदायला बोलावलं लगेच गड्ड तयार केलं आणि जालिंदराला त्यात लोटून गेलं वरून माती लोटली ज्या पिकाला दिल्लीत होती ती टाकली अश्वनी गडती तेथे सर्व होती तो निगरते वरती नाथजती बुडविला ऐसे गुप्त करुणी प्रकरण रावसे आपले स्थान परिसेवका ठेवले सांगून मात बोलू नकाही जरी होता मुकल मुपट स्तोत्री आली आणि त्याचे करीन सपाट यमलोकी मेरे विनंती आणि जे नौकर गड्डे खांदाला होते लोटाला होते त्याला सांगितलं ही गोष्ट फक्त तुम्हाला आणि आम्हाला माहीत जर का तिसऱ्या माणसाला माहीत झालं तर बेटा हो तुमची मान आणि माझी तलवार राहील मला यमपुरीला तुम्हाला एकट्याला नाही तुमचं पुरं घरदार पाठवीन असा जमलं ऐसे ऐकुणी भयंकर वार्ता दर्प सिंहत्व योगिनी माता रागेला परिसेवक चित्ता दुर्दुसी मित्रसे इतुके प्रकरणी मध्ये यामिनी झाली म्हणून विनंती जनी कोदई पाहिला स्वामी म्हणती उठवणी गेला असे ही सगळी गोष्ट रातची उठून घेतली सकाळी लोक पोहरायले त्याला दिसत नाही त्याला वाटलं साधू आहे गेला असं दुसऱ्या गावाला निघून ही बाकीच्या कोणालाही माहीत नाही एक मती त्यांचे येथे काय स्वइच्छे बसावे वाटेल तेथे हा ग्राम नव्हे आणि राय ग्राम वस्ती राजला साधूला काय बैता पाणी घुमता साधूला काय कुठेही गाव सारखंच ठेवला त्याला स्वतःचं गाव काही राहत नाही अशी बहुतांची बहुतवाणी प्रविष्ट झाली जगाला मुनी जालिंदर गेला थोडी मही भ्रमण करावया काही लोक तीर्थयात्रेला निघून गेले अशी जगात वार्ता पसरली ऐशी वार्तानगर लोक उठले ऐकून परिचारी की त्या जावणी सदवी ती मैनावती सांगती की महाराज आपला गुरु वस्तू फळाचा कल्पतरू उठून गेला कोठेतून मही भ्रमण करावया आणि मैनावतीच्या आशावर त्यांना ही वार्ता ऐकली त्यांनी त्या मैनावतीला जाऊन सांगितलं की तुमच्या जालिंदर महाराज गाव सोडून निघून गेले असे ऐकून मैनावती असंतोषली प्रबंधितली मम सुताचे दैवापती लाभ नाही आठवला आणि तिला वाईट वाटलं की माझ्या मुलाचं नशीब करंट आहे म्हणून हे झालं म्हणून करून निघून गेले त्याच्या नशिबात उद्धार नाही ऐसे म्हणून संपूर्ण विक्रमास्त्र येरीकडे जाण्यासाठी राहिला तरी अवश्य भविष्य आणणारा आणि मैनावतीचा डोबा पार आणि शत्रुमित्र पाहणारे एक रूपी समजले साधू कसे असतात की त्यांना शत्रू आणि मित्र सारखेच असतात ते कोणावरही रागत भरत नाही जो द्वंद्वातीत मृत्युमंत दंबरहित स्वरूपी निर्वत संगमता ग्रहित कार्य जाणवी नाथरी ब्रह्ममृता पिवा सर्वनी क्षणेच्या ब्रह्मांड जाणवी ज्याची विषयादर्शनी कृष्ण कैसा राहिला आणि जर जालिंदराला राग झाला असता तर राजाला नौकराला सगळ्याला जाळून भस्म करून केलं असतं पण पुढचं भविष्य त्यांना माहिती होतं काय करायचं असो करते माझे पिनाचं वज्रासनाचे घालून खालते आकाशात प्रेरून भोवते स्वस्त किती बैसला जालिंदरामध्ये आणि वज्रासन घातलेला आहे वरून आकाश असं घेतलेला आहे त्याच्यामुळे ती नीट पडछ्यावर राहिली आणि ध्यान लावून बसले समाधी लावून देणे कमी आधारस्थळी निजर मिरवले आहे श्री हरीकडे अंतपुढे जनवार्ता समजली नाथ जालिंदर गेला निघून मग सकळ श्री अंते झाले समाधान बरे
बरे झाले होते निधान येऊन पोहल्या शेजेसी आणि राणी आईला सुद्धा माहीत झालं तिच्या नंतर निघून गेला त्या त्या बरीबला गेली आता काही ताण नाही आपल्याला काही आरामाने झोपल्या या परीपुढे सरस तुमची सुद्धा सांगितलं श्रुती असं तरी सर्व श्रुती टाकून आळस सावधान द्यावे पुढारा माणू धुंडीवर हरिवंशी कथा वदेल नवरसी परी वारंवार श्रोत्यासी कृपा वधान मागत असे स्वस्ती तिथे भक्ती कथा सार संमत वृक्ष कार्तिक व्यागाल सदा परिशोध भाविक चतुर्दशाध्याय